नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन कुसुमला सांगतो की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत, पण कुसुम त्या आश्रमामध्ये उशीर आलेली असते, त्यामुळे तिला त्याबद्दल काहीच माहीत नसतं. सायलीचं बालपण आणि बालपणीचे फोटोसुद्धा तिच्याकडे नसतात. कुसुम म्हणते, आपण सायलीला ही गोष्ट सांगायची का? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, आपल्याला फक्त तिचे आईबाबा जिवंत आहेत एवढंच कळालंय तर आपल्याला इतका त्रास होतोय, मग तिला किती त्रास होईल. आता मी शोधून काढणार आहे की तिचे आईबाबा कोण आहेत ते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली मधुभाऊंसाठी देवीकडे प्रार्थना करत असते, तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर मधुभाऊ येतात आणि ते तिला धीर देतात. मधुभाऊंच्या बोलण्याने सायलीला खूप धीर येतो आणि ती म्हणते की आता इथून पुढे मी नेहमी हसतमुखच राहणार आहे. माझे मधुभाऊ लवकर बरे होऊन घरी येणार आहेत. आता इकडे महिपत साक्षीला भेटायसाठी आलेला असतो. त्याच्यासोबत वकीलही असतात की ज्यांनी साक्षीची केस घेतलेली असते. साक्षीला हे सगळं ऐकल्यानंतर खूप आनंद होतो. कुठेतरी मनामध्ये तिच्या आशेचा किरण निर्माण होतो. महिपत प्रियाला म्हणतो की आता तू इथेच थांब, आता माझी मुलगी मी आता इथून घेऊन जाणार आहे. प्रिया म्हणते, तुम्ही तुमच्या साक्षीचंच बघा, माझं काय व्हायचं ना त्याच्याबद्दल चिंता करू नका. महिपत तिला धमकावतो, असं कसं चिंता करू नको, हे बघ ही चिठ्ठी बघ. त्या चिठ्ठीमध्ये सरंजामे, राजेश, मधुभाऊ आणि प्रिया अशी 4 नावं असतात आणि त्यातल्या 3 नावांपुढे फुल्या मारलेल्या असतात. शेवटचं नाव हे प्रियाचं असतं. महिपत तिला म्हणतो की माझी पोरगी इथून सुटली की मी बरोबर तुझा गेम वाजवणार. प्रिया खूपच घाबरलेली असते. महिपत तिथून निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने अश्विन तिथे येतो. प्रिया खूप घाबरलेली असते. ती अश्विनला विचारते की मिळाला का वकील मला? तुझ्याकडे पाहून तर असं वाटतंय की काहीच प्रगती झालेली नाही वाटतं. आणि ती त्याच्याशी बोलता बोलताच बेशुद्ध होते. अश्विन खूपच घाबरतो आणि तो इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल यांना आवाज देतो. साक्षी म्हणते, तू इतकी काळजी करतोयस पण एकदा चेक कर बरं का की खरंच तिला चक्कर आली की नाटक करते. तेव्हा अश्विन तिच्यावरती ओरडूनच म्हणतो, मी तिचा नवराच नाही तर डॉक्टरसुद्धा आहे. अश्विनचा जीव तिच्यासाठी खूप खालीवर होत असतो. प्रियाचं अंगसुद्धा थंड पडत चाललेलं असतं. डॉक्टर येतात आणि प्रियाला चेक करतात. आता इकडे अर्जुन विचार करत असतो की सायली आणि मम्मामधलं नातं काय केल्यानंतर पूर्वीसारखं होईल. त्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि तो प्रताप आणि अस्मिताला त्याच्या रूममध्ये बोलावतो. काय असेल अर्जुनचा प्लॅन आणि प्रियाला चक्कर कशामुळे आली असेल? तिने जेलमधलं जेवायला नकार दिला त्यामुळे की आणखी दुसरं काही कारण असेल? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.